नक्कीच सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना घडली आणि या प्रकरणाची पोलीस तपास सगळं करत असून काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे। पण सूर्यवंशी यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। या सगळ्याची तात्काळ चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांची आहे। शरद पवार, त्यानंतर अजित पवार आणि आज राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। अजित पवारांनी देखील आश्वासन दिलेलं होतं यामागे कोणीही असेल त्या प्रत्येकाला दोषींवरती कारवाई होणार असं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि त्यानंतर आज स्वतः राहुल गांधी देखील आलेले आहेत। त्यांच्या सगळ्या कुटुंबियांशी संवाद ते साधतात। नेमकं काय घटनाक्रम घडलेला होता तो जाणून घेतात, तसंच सांत्वन देखील करताना ते पाहायला मिळतात। पुन्हा एकदा जाणार आहोत माझे सहकारी सागर सुरसे यांच्याकडे। सागर, आज दिवसभरामध्ये याच ठिकाणी नाही तर वाकोडेंच्या निवासस्थानी देखील राहुल गांधी जाणार आहेत, तिथे देखील सांत्वनपर त्यांची भेट असणार आहे। सुमित, आपण पाहिलं की खरं तर वाकोडे जे आहेत ते खरं तर दलित चळवळीतले एक मातब्बर नेते होते। अशी अतिशय परखड अशी त्यांची ख्याती जी आहे ती या ठिकाणी होती आणि कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता ज्या ठिकाणी अन्याय असेल त्या ठिकाणी त्या अन्यायावरती तुटून पडण्याची भूमिका जी आहे ते वाकोडे यांनी कायमच घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे दलित चळवळीतील एक मोठा नेता जो आहे तो या ठिकाणी हरपलेला पाहायला मिळालेला होता। आणि त्यानंतर 2 दिवसांपूर्वी शरद पवारांनी देखील वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती। त्यानंतर आता राहुल गांधी देखील त्यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि एकंदरीतच दोन्ही कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी आज परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर ते वाकोडे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत आणि तेथे देखील त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन राहुल गांधी करणार आहेत। आपण पाहिलं की खरं तर काही दिवसांपूर्वीच राज्यामध्ये सत्तांतर झालं होतं आणि सत्तांतरानंतर अशा घटना घडल्यामुळे एकंदरीतच विरोधकांनी यावरती जोरदार सागर, तुम्हाला थोडंसं थांबवतोय। बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली, आपण ती ऐकूयात। घटना तर अत्यंत दुर्दैवी आहे, या बाबतीत शंकाच नाही। परंतु सत्ताधाऱ्यांची मानसिकता आहे ती आपण पाहिल्यानंतर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या। आपण पाहिलं की सर्वोच्च सभागृहामध्ये सत्ताधारी ज्या पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतायत याचा अर्थ त्यांचा पुरोगामी विचाराकडे पाहण्याची दृष्टी जी आहे तीच दुर्दैवी आहे। त्यामुळे ही घटना आहे ते आहे एकंदर मानसिकता दाखवणार आहे आणि जनता जागृतपणे हे सगळं पाहिलं पाहिजे। त्या जनतेनं सुद्धा खरं सांगतो हे बलिदान वाया नाही जाऊ दिलं पाहिजे असं मला वाटतं। तुमची 10 लाखानं हे बलिदानाचा विषय संपतो का? त्यांची मानसिकता समजते यामध्ये, जी दुर्दैवी मानसिकता सत्ताधाऱ्यांची आहे। ज्या पद्धतीनं ते विष पसरवण्याचं काम समाजामध्ये सध्या करतायत जाती धर्माच्या नावाखाली, हे तर अत्यंत स्पष्टपणे दिसतंय। खरं हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। तुमच्या 10 लाखांना हा विषय संपत नाही, ही मानसिकता बदलण्याचा मूळ विषय इथे आहे। इथं खरं म्हणजे प्रदेशाध्यक्ष त्यांनी काय बोलावं काय बोलू नये काय काळजी घेतली पाहिजे असं नाही आहे। आपण लोकशाहीमध्ये आहोत। एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर देशाचा विरोधी पक्ष नेता जर तिथे जात असेल त्याला नौटंकी म्हणणं हे आणखी त्यांच्या मानसिकता दर्शवणारं ते आहे। एकंदर समाजाकडं पाहण्याची त्यांची जी मानसिकता आहे ती दर्शवणार आहे ते।